सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यानजीक एका कारमधून जाणाऱ्या दोघांना पिस्टलचा धाक दाखवत 8 दरोडेखोरांनी तब्बल 1.5 कोटींची रक्कम लुटल्याचा प्रकार नुकताच घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे। धुळे तालुका पोलिसात 8 दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सुरुवातीला तक्रारदारांनी लुटीची रक्कम 4 कोटी असल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात तक्रारीत ही रक्कम 1.5 कोटी असल्याचं नमूद करण्यात आलंय। सुरत येथील कल्पेश रमणभाई पटेल व भरत जीवनभाई भालिया हे स्कॉर्पिओद्वारे 1.5 कोटींची रक्कम घेऊन धुळे मार्गे नाशिककडे जात असताना धुळे तालुक्यातील पुरमेपाडा उड्डाणपुलाजवळ पहाटेच्या सुमारास एक कार आडवी आली व नंतर आणखी एक दुसरी कार आली। यावेळी दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून वाहनातील रोकड लुटली आहे। सुरुवातीला ही रक्कम 4 कोटींची असल्याचा दावा संबंधितांनी केला, मात्र तक्रार देताना ही रक्कम 1.5 कोटी असल्याचं नमूद करण्यात आलंय। या घटनेने धुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे, मात्र इतकी मोठी रक्कम ही हवाल्याची असल्याचं बोलले जाते। पहाटे 5 वाजताच्या सुमारास पुरमेपाडा गावाजवळ एक स्कॉर्पिओ कार होती। त्या स्कॉर्पिओ कारला दुसऱ्या दोन कारमधील लोकांनी अडवलं आणि त्या स्कॉर्पिओ कारमधील रक्कम जवळपास 1,50,00,000 रुपये लुटून गेल्याची घटना घडलेली आहे। या घटनेबाबत सर्वप्रथम यातील जो फिर्यादी आहे कल्पेश भाई चालक आहे त्या गाडीचा, हा आणि त्याच्यासोबत भरत भालिया म्हणून दुसरा चालक होता। यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अगोदर जाऊन माहिती दिली। त्यानंतर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेची खात्री करण्यासाठी धुळे तालुका पोलीस स्टेशनपर्यंत आले आणि त्या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली। त्या घटनेनंतर खात्री करून याबाबत एक 418/25 असा गुन्हा अशा नंबरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे काल। त्याच्यामध्ये BNS सेक्शन 310 126 असं लावण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये तपास चालू आहे। या तपासात 2 पथके रवाना झालेली आहेत आणि तपास प्रगतीपथावर आहे। लवकरच हा गुन्हा आम्ही प्रयत्न करून उघडकीस आणू आणि याच गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा देखील करत आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।